नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर पानटपरीवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले. यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे धडक कारवाई करत संबंधित पानटपरी सील केली. अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सम्राट अशोक सेनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करत दोषींवर कारवाई आणि तत्काळ नुकसान भरपाईची मागणी केली. बाभुळगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात विषारी नाग आढळल्याने काही काळ खळबळ उडाली. सर्पमित्र बाळकांडणे यांनी तत्परतेने नागाचे सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात घेतले. अकोला शासकीय रुग्णालयाची आमदार रणधीर सावरकर यांनी पाहणी केली. स्वच्छता, डॉक्टरांची उपलब्धता आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. बोरगाव मंजू येथील शेतकऱ्याने संमतीशिवाय शेतातून रस्ता काढल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. कर्जमाफीच्या जाचक अटी, पीक विमा आणि इतर शेतकरी प्रश्नांवर संरचनात्मक चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीत बुलढाणा विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बस फेऱ्या, प्रवासी संख्या आणि महसुलात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती देण्यात आली. बुलढाण्यातील म्हाडा लाभार्थी महिलेने संपूर्ण रक्कम भरूनही सदनिकेचा ताबा मिळत नसल्याचा आरोप केला. व्याजाच्या नावाखाली अडवणूक होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले. ज्ञानगंगा अभयारण्यात गस्ती दरम्यान वन कर्मचाऱ्यांनी पावसात खेळणाऱ्या अस्वलाचा दुर्मिळ व्हिडिओ टिपला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून वन विभागाने संवर्धनाचे आवाहन केले आहे. अकोल्यात 2 दिवसांपूर्वी चॉकलेटमध्ये अळी आढळल्याच्या दाव्यानंतर आता अमूल कंपनीच्या आईस्क्रीम मध्येही अळी आढळल्याचा दावा समोर आला आहे. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत तक्रारी वाढल्या आहेत. चिखली तालुक्यात अनेक शेतांमध्ये बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अकोला शहरातील परिचित व्यक्तिमत्व सत्यशीला बनसोड यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरभर हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महिला प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधेसाठी सुरू करण्यात आलेला हिरकणी कक्ष अकोला मध्यवर्ती बसस्थानकात बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.